नमस्कार. मेजवानी तडका ह्या चॅनलवरती मी वंदना आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत करते. संक्रांत जवळ आलेली आहे, त्यासाठी आपल्याला तिळगुळाचे पदार्थ नक्कीच केले पाहिजे. आता त्यासाठी मी सुरुवातीला इथे गॅसवर एक कढई गरम करायला ठेवली आहे आणि 1 कप शेंगदाणे घेतलेले आहेत. आता हे शेंगदाणे आपल्याला मंद आचेवर छान खरपूस भाजून घ्यायचे. शेंगदाण्यांना फार जास्त काळपट करायचं नाही आहे, नाहीतर शेंगदाण्यांची चव बदलेल. तुम्ही इथे बघू शकतात, अगदी हलके हलके मंद गॅसवर छान भाजून घेतलेले आहेत. आणि त्याच कढईमध्ये मी तेवढ्याच मापाने 1 कप तीळ घेतलेले आहेत. तुम्ही इथे कुठलीही वाटी पण सेट करू शकता. आता तीळ पण आपल्याला छान मंद आचेवर भाजून घ्यायचे आहेत. तीळ जास्त भाजायचे नाही आहेत, नाहीतर तीळ कळवट होतात. इथे मी शेंगदाण्याची सालं काढून घेतलेली आहेत आणि शेंगदाणे मिक्सरवर चालू बंद करत अगदी जाडसर कूट करून घेणार आहेत. अगदी बारीक कूट करायचा नाही आपल्याला. इथे वडीचं टेक्स्चर खूप छान येतं त्याच्याने. आणि त्यानंतर आपल्याला तीळ पण वाटून घ्यायचे आहेत. आता इथे शेंगदाण्यांचा कूट झालेला आहे आणि तिळीचा पण कूट मी त्याच प्रकारे थोडासा जाडसरच करून घेतलेला आहे. इथे 2 बॅचेसमध्ये मी तिळीचा पण कूट करून घेतलेला आहे. आता आपला इथे कूट तयार आहे. 1 कप शेंगदाण्याचा कूट आणि 1 कप तिळाचा कूट, 2 कप आहे. त्यामुळे आपण गूळसुद्धा 2 कप घेणार आहे, म्हणजे वडी आपली छान होते. त्यानंतर पुन्हा त्याच कढईमध्ये मी 2 चमचे साजूक तूप घातलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हा गूळ घालायचा आहे. आपण हा गूळ खिसून घेतला आहे, त्याच्यामुळे हा लवकर पातळ होतो. जर तुम्ही जाड गूळ घेतला तर तो जास्त वेळ लागेल पातळ व्हायला आणि वडी तुमची कडक होऊ शकते. इथे तुम्ही गुळाची पावडर पण नका वापरू. हा साधा गूळ आहे, चिक्कीचा गूळही आपल्याला इथे वापरायचा नाही आहे. साध्या गुळानेच ही वडी खूप छान होते. आता तोपर्यंत गूळ वितळतोय, मी इकडे आपला ट्रे पण ग्रीस करून घेतला आहे, किंवा ज्या ताटामध्ये तुम्ही वडी थापणार आहे ते ताटाला आपण तूप लावून ग्रीस करून घ्यायचं आहे. आता इथे गुळामध्ये मी थोडंसं पाणी घालणार आहे. आपला हा गूळ जरा घट्ट झाला आहे. 2-3 चमचे पाणी घालून मी याला असं छान सरसरीत करून घेतलेलं आहे. आता आपल्याला इथे गुळाचा पाक नाही करायचा आहे, फक्त गूळ वितळून घ्यायचा आहे. गूळ वितळला की लगेचच आपल्याला यामध्ये जो आपण शेंगदाण्याचा आणि तिळाचा कूट करून घेतला आहे तो यामध्ये लगेच एकजीव करून घ्यायचा आहे. इथे गॅसची आच मंद ठेवायची आणि मी थोडीशी वेलची पूड घातलेली आहे. ही घालणं ऑप्शनल आहे, पण गुळामध्ये जरा वेलची आणि जायफळ घातलं की वडीला छान चव येते. आता आपण हा सगळं कूट यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि गूळ आणि हे तीळ शेंगदाण्याचा कूट आपल्याला छान एकजीव करून घ्यायचा आहे. याचा असा घट्टसर गोळा करून घ्यायचा आहे. हे सगळं मिश्रण एकजीव झालं की आपल्याला लगेचच गॅस बंद करायचा आहे. गॅस जास्त वेळ आपल्याला चालू ठेवायचा नाही आहे, नाहीतर आपला गूळ कडक व्हायला सुरुवात होईल आणि वडी आपली कडक होईल. ती खुसखुशीत मऊ अशी होणार नाही. ह्या वड्या 15 दिवस टिकतात. तुम्ही संक्रांतीच्या आधी 15 दिवस जरी करून ठेवल्या तरी वेळेला तुमची घाई होणार नाही. गॅस बंद केल्यानंतर आपण लगेच हे मिश्रण आपल्या ज्या ताटलीमध्ये किंवा ट्रेमध्ये वड्या सेट करणार आहोत त्यामध्ये आपण ट्रान्सफर केलेलं आहे. आणि हे मिश्रण छान मी असं पातळ सगळ्या ट्रेमध्ये पसरून घेतलं आहे. तुम्हाला पाहिजे तेवढ्या जाड पातळ तुम्ही हे मिश्रण पसरून घ्यायचं आहे आणि हे छान असं वाटीने किंवा स्पॅच्युलाने एकसारखं करून घ्यायचं आहे. आता हे लगेचच आपल्याला कापायचं नाही. एक 5 ते 10 मिनटं आपल्याला थांबायचं आहे आणि त्यावर आपल्याला लगेच चाकूने किंवा पिझ्झा कटरने असे मार्क करून घ्यायचे आहेत, म्हणजे आपल्याला वड्या केवढ्या आकाराच्या हव्या आहेत. इथे मी लहान आकाराच्या केलेल्या आहेत. तुम्ही मोठ्या आकाराच्या पण वड्या करू शकतात. मी जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही असा हा वड्या सेट केलेल्या आहेत आणि आकारही याचा मध्यम ठेवलेला आहे. अशा प्रकारे 10 मिनटानंतर तुम्ही ह्या वड्यांना असे काप करून घ्यायचे आणि याला 1 ते 1.5 तास पूर्ण सेट होऊ द्यायचं आहे. सेट झाल्यानंतर ह्या वड्या छान निघतात. आत्ताच तुम्ही लगेच काढायला घेतल्या तर त्या थोड्याशा वाकड्या तिकड्या होऊ शकतात. याला 1-1.5 तास सेट झाल्यानंतर तुम्ही ह्या वड्या बघू शकतात. अगदी पातळ आणि किती छान तयार झालेले आहे. रंग पण सुरेख आला आहे आणि चवीला पण अप्रतिम झालेले आहेत. थंडीच्या दिवसात तीळ खाणं खूप पौष्टिक असतं आणि तीळ सगळ्यांनीच खाल्लं पाहिजे, कारण तिळामध्ये कॅल्शियमचं प्रमाण भरपूर असतं.
इथे तुम्ही बघू शकता आपल्या वड्या अगदी छान तयार झालेल्या आहेत आणि ही वडी मी आता तुम्हाला तोडून देखील दाखवते। वडी अगदी मऊ झालेली आहे, लहानांपासून मोठ्यांना सर्वांना खाता येईल अशा प्रकारची ही वडी तयार झालेली। ह्या संक्रांतीला तुम्ही अवश्य करून बघा आणि वडी कशी वाटली मला कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, तुमच्या मैत्रिणींना शेअर करा। थँक्यू।